नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज नवीन रेसिपी बघणार आहोत, दही वडे किंवा दही भल्ले. तुम्ही काय म्हणता दही वडे यांना? हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वात प्रथम तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी कशी वाटली म्हणजेच करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग रेसिपीकडे वळू. सगळ्यात आधी दहीवडे बनवण्यासाठी लागणारी डाळ म्हणजे उडदाची डाळ. ही उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि ती 7 ते 8 तास भिजत घालायची आहे. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे हिरवी चटणी. आता हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग बघूया काय-काय साहित्य घेतलेलं आहे. सर्वात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे. त्यामध्ये थोडंसं दही, चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ टाकला आहे आणि पुदिना पण टाकायचा आहे. आलं टाकायचं आहे आणि हिरव्या मिरच्या टाकून हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आणि आपली हिरवी चटणी तयार आहे. त्यानंतर आपल्याला गोड चटणी बनवण्यासाठी इथे भिजवलेली चिंच घ्यायची आहे. ती मिक्सरमधून काढून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. आता कढई गरम करून त्यामध्ये हा पल्प टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये गूळ टाकायचा आहे तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार. तो गूळ टाकून झाल्यानंतर तो व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकणार आहोत. खूप जास्त पण नाही, पण थोडीशी काळी मिरी पावडर. त्यानंतर इथे मी जिरा पावडर आणि लाल तिखट टाकून घेणार आहोत. त्यानंतर खूप जास्त घट्ट पण नाही करायची आहे, कारण ही चटणी गार झाल्यानंतर घट्ट होते. त्यामुळे थोडीशी अशी पातळच ठेवायची आहे. इथे आपली गोड चटणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला इथे आहे ना, एक मसाला बनवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. ती गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे व्यवस्थित असे ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे मी 3 चमचे जिरे घेतलेले आहे. त्यानंतर 1 चमचा मिरे घेतलेले आहे आणि अर्धा चमचा ओवा आणि 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. या तिखट लाल मिरच्या आहे. त्यानंतर हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये थोडंसं काळे मीठ आणि चवीनुसार आपले सेंधा मीठ टाकायचं आहे. ते कमी खारं असतं त्यामुळे हेच टाकलेलं आहे मी. इथे आपला मसाला तयार झालेला आहे. हा मसाला आपण वरतून टाकणार आहोत दही वड्याच्या. त्यानंतर इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे आपल्याला वडे भिजत घालण्यासाठी. हे पाणी खूप कमी गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे पाणी जास्त कोमट पण नाही ठेवायचं. थोडं गरमच ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी 7 ते 8 तासासाठी 1 वाटी डाळ भिजत घातलेली होती. इथे उडदाची डाळ वापरणार आहोत आपण. तुम्ही बघू शकता. ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आणि आपण आता ती मिक्सरमधून काढून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सर्वात प्रथम मी इथे 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहे. खूप जास्त पण नाही टाकायच्या, पण चवीपुरतं थोडंसं आलं पण टाकायचं आहे. त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. खूप जास्त पण नाही टाकायचं. इथे डाळ व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. खूप जास्त बारीक नाही, पण असे एकदम मऊ असंच टेक्स्चर होईल अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहोत आपण. त्यामुळे आपल्या वड्याची टेस्ट चांगली लागणार आहे. तुम्ही बघू शकता मी इथे जिरे पण टाकलेले आहे आणि हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. याचा रंग बघा तुम्ही थोडासा पिवळसर आहे. तो आता थोडासा फेटल्यानंतर म्हणजेच मिक्स केल्यानंतर थोडा सफेद होणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ एकदम असं मी दाखवते तशा पद्धतीने फेटून घ्या. त्यामुळे पिठाला एकदम छान असा कलर येईल आणि आपले वडे पण मऊ खुसखुशीत होणार आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं माझं पीठ फेटून झालेलं आहे. त्यामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहोत. आता ही सिक्रेट गोष्ट आहे, की खायचा सोडा एकदम किंचित असा टाकायचा आहे. त्यामुळे आपल्या म्हणजेच वडा एकदम असा मऊ स्पॉन्जी होणार आहे. इथं ते पण टाकल्यानंतर एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे. मी दाखवते तशा पद्धतीने. इथे वड्याचं पीठ तयार आहे. इकडे तेल तापलं आहे की नाही ते बघूया. वडे तळण्यासाठी आपलं पीठ तयार आहे की नाही बघूया. इथे मी पाणी घेतले आहे. वडे त्यात सोडून बघत आहे. तुम्ही बघू शकता पीठ पाण्यावर तरंगतंय म्हणजेच आपला वडा तयार करण्यासाठी पीठ तयार झालेले आहे. त्यानंतर मी इथे हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि पीठ घेत आहे. त्यामुळे आपल्या हाताला पीठ चिटकत पण नाही आणि चिडचिड पण होत नाही. त्यानंतर इथे तेल तापलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे. मी तुम्हाला दाखवते तशा पद्धतीने वडे सोडायचे आहे. आणि तेल गरम करताना खूप जास्त गरम पण नाही करायचंय फुल गॅसवरती. एकदम मंद आचेवर गरम करायचंय म्हणजे 180 डिग्री सेल्सिअस गरम करायचं आहे.
इथे आपले तेल गरम झाले की नाही बघूया. इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. इथं मी वडे सोडून घेत आहे. अशा पद्धतीने गोल असे म्हणजे गोलच आले पाहिजे असं काही नाही. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे जमतील तसे वडे तयार करून घ्यायचे आहे. आणि थोडीशी साईज मोठी ठेवायची आहे. खूप जास्त बारीक पण ठेवायची नाही आहे. इथे एकदम असे सोनेरी कलरचे वडे तयार करून घ्यायचे आहे. खूप जास्त काळ्या कलरचे पण नाही करायचे म्हणजे चॉकलेटी असे नाही करायचे आहे. आणि गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे. खूप जास्त फास्ट पण नाही ठेवायचा म्हणजे एकदम फुल पण नाही ठेवायचा आणि कमी पण नाही ठेवायचा. त्यामुळे आपल्या वड्याला जास्त तेल लागेल. त्यानंतर इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की मी कोमट पाणी तयार करून घेतलेलं आहे वडे टाकण्यासाठी. आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठीच ठेवायचं आहे वडे त्यामध्ये. एकदम लगेच तळून झाले की त्यामध्ये टाकायचे आहे. कुठेच टाकायचे नाही आहे. अशा पद्धतीने मी वडे काढून घेतलेले आहे आणि लगेच त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे पाण्यामध्ये. हे हिंगाचं पाणी आहे. अशा पद्धतीने आपले वडे किती बघा खुसखुशीत झालेले आहे आणि लगेच पाण्यात टाकून घ्यायचे आहे हिंगाच्या. अशा पद्धतीने सर्व वडे काढून त्या हिंगाच्या पाण्यात टाकून घेतल्यानंतर ते 1 ते 2 मिनिटासाठीच ठेवायचे आहे. खूप जास्त वेळ पण ठेवायचे नाही आहे. इथे 1 ते 2 मिनिटं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता वडे कसे भिजलेले आहे आणि ते एकदम असे कमी पिळून घ्यायचे आहे. म्हणजे एकदम कमी, कमी दाब देऊन पिळायचे आहे. खूप जास्त पिळायचे नाहीये. एकदम कमी असे पिळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आपल्याला दही वड्यावर दही तयार करायचं आहे. त्यासाठी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला पाहिजे तितकं दही टाकून घ्यायचं आहे. इथे मी होममेड दही वापरत आहे, म्हणजेच घरी बनवलेलं. त्यावरती एकदम पिठी साखर टाकायची आहे. खूप जास्त पण साखर नाही वापरायची आहे. एकदम कमी अशी साखर वापरायची आहे. त्यानंतर इथे मी एक सिक्रेट गोष्ट म्हणजेच त्यानंतर इथे मी काळे मीठ घेतलेले आहे थोडेसे. एकदम कमी असे खूप जास्त पण नाही आणि असे गाळून घ्यायचे आहे दही आपल्याला ह्या चाळणीने. त्यामुळे आपल्या दह्याचं टेक्स्चर खूप छान म्हणजे असणार आहे. त्यानंतर खूप छान होणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व दही मी गाळून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर चला मग दही वडे कसे प्लेट करायचे ते बघूया. इथे मी तळून घेतलेले दही वडे डिशमध्ये घेतलेले आहे. त्यावरती आपण दही टाकून घ्यायचं आहे. मी दाखवते तशा पद्धतीने. दही खूप जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि खूप जास्त पातळ पण ठेवायचं नाही आहे. त्यानंतर आपला बनवलेला मसाला, सिक्रेट मसाला टाकून घ्यायचा आहे त्यावरती. या मसाल्यामुळे आपल्या दहीवड्याची टेस्ट खूप छान लागणार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. त्यानंतर इथे बनवलेली गोड चटणी टाकून घ्यायची आहे त्यावरती. खूप जास्त पण नाही, थोडीशी टाकायची आहे. मी दाखवते तशा पद्धतीने तुम्ही करून बघा. त्यानंतर इथे आपण बनवलेली तिखट हे व्यवस्थित चटण्या वगैरे टाकून झाल्यानंतर त्यावरती आपण थोडीशी शेव टाकणार आहोत. तुमच्याकडे डाळिंब असले तर डाळिंब टाकले तर खूपच छान. त्यामुळे आपल्या दहीवड्याची टेस्ट एन्हान्स होते. अशा पद्धतीने आपली डिश तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की भेट द्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. थँक यू फॉर वॉचिंग.